एकीकडे स्त्रियांचे आराध्य म्हणून पूजल्या जाणाऱ्या आदिशक्ती नवदुर्गेचा नवरात्र उत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असला तरीही सार्वजनिक नवरात्र उत्सवात महिलांचा पुढाकार तसा विरळच असतो। या पार्श्वभूमीवर कायद्याने हक्क मिळाले असले तरीही अजूनही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या किन्नरांनी चक्क महाकालीचा जागर करीत आदिमायाच्या भक्तीसाठी लिंगभेद नगण्य असल्याचे सिद्ध केले आहे। धामणगाव रेल्वे शहरातील दत्तापूर परिसरात गुरु शीतल नायक यांच्यासह आदी किन्नरांनीही महाकालीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून आदिमायेचा जागर सुरू केला आहे। कोरोनाच्या वैश्विक महामारीत मास्क असेल तरच दर्शन असा खंबीर निर्णय त्यांनी घेतल्याने या महाकाली उत्सवाचे वेगळेच आपसुकच सिद्ध होत आहे। या विश्वामध्ये मानवसृष्टीचे स्त्री आणि पुरुष या दोन वर्गांमध्ये वर्गीकरण केले जाते, मात्र स्त्री आणि पुरुष या दोघांचाही संगम असलेली रचना म्हणजे किन्नर। आजही अन्य वंचित घटकांच्या कक्षेपासून काहीसे दुर्लक्षित आयुष्य जगणारे घटक म्हणून त्यांची ओळख आहे। कायद्याने समान हक्क मिळाला असला तरीही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अद्यापही किन्नर कोसो दूर आहेत। या परिस्थितीत ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे सुखदुःख आदिमाया जगदंबेने दूर करावे या धारणेतून गुरु शीतल नायक हिने 6 वर्षापूर्वी महाकालीचा जागर सुरू केला आहे। अश्विन नवरात्र उत्सवाच्या 9 दिवस ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाचं काही देणं लागतो या उद्देशाने गुरु शीतल नायक अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते। यंदा कोरोनाच्या वैश्विक महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले असताना नवरात्र उत्सव साधेपणाने साजरा करावा हा राज्य शासनाचा निकष तंतोतंत पाळताना मास्क असेल तरच प्रवेश असा नवीन पायंडा या उत्सव परिसरात पाडला आहे। भक्तांना सॅनिटाईज केल्यानंतरच मास्कसह मंडपात प्रवेश दिला जातो। जगावर आलेले संकट लवकरात लवकर टळावे अशी प्रार्थना आम्ही दररोज महाकाली जवळ करतो अशा भावनाही किन्नरांनी यावेळी व्यक्त केल्या। स्त्री शक्तीची आराध्य असलेल्या नवदुर्गांची पूजा सर्वत्र केली जाते, मात्र दररोज स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतात। प्रत्येकाने परस्त्रीमध्ये आदिमाया जगदंबा जर पाहिली तर स्त्रियांमधील अत्याचारांचे प्रमाण कमी होऊ शकते हीच प्रार्थना आम्ही महाकालीकडे करणार आहोत असे मतही किन्नर समाज अध्यक्षा गुरु शीतल नायक यांनी सांगितले। नमस्कार, माझं नाव शीतल नायक, गुरु चांदनी नायक। मी धामणगाव परिक्षेत्रातली विदर्भ किन्नर समाज संघटनेचे अध्यक्ष आहे आणि धामणगावचा जो एरिया आहे तो माझ्या स्वाधीन आहे आमच्या किन्नर समाजातर्फे। तर आमचं माता जगदंबेचं इथं आगमन करण्याचा एकच उद्देश होता की जेही देशात चाललेलं आहे, जेही जगात चाललेलं आहे हे होऊ नये। जसं आपण 9 दिवस स्त्री शक्तीचा जागर करतो तसाच आपण स्त्री शक्तीचा जागर हा जीवनभर आयुष्यभर का नाही करूया। आणि दुसऱ्याची आई बहीण ही आपली पण आई बहीण असते आणि दुसऱ्याच्या आई बहिणीला आपण स्वतःची आई बहीण समजून जर चाललं तर आपल्या भारतात जे घडतंय ते कधीच घडणार नाही। प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी जर आपण एक जगदंबा पाहिली, प्रत्येक स्त्रीच्या ठिकाणी जर आपण एक आई पाहिली किंवा बहीण पाहिली किंवा मुलगी पाहिली तर असा प्रश्न उद्भवणारच नाही, असा प्रश्न निर्माण होणारच नाही। तर जो प्रश्न सध्याच्या परिस्थितीत भारतात चालू आहे आणि त्याच्यात एक भर म्हणजे जो आता कोरोना ही महामारी आलेली आहे, तर कोरोना महामारीपासून आपल्या धामणगाव शहरातील किंवा इतरत्र जितकेही भारतवर्षमध्ये जितकेही लोक राहतात इतक्या लोकांच्या प्रकृतीसाठी आणि त्यांच्या बिमारी न हो किंवा आतापर्यंत ज्यांनाही झालेली असेल त्यांना देवी सुखरूप ठेवो, त्यांच्या प्रकृतीमध्ये त्यांचा सुधार करो आणि त्यांना सर्वांना चांगलं ठेवो हेच आमचा उद्देश होता आईचा इथं आगमन करण्याचा। आणि प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येकाला माझं एकच म्हणणं आहे की आपला कुटुंब ही आपली सुरक्षा आहे। आपल्या कुटुंबाची सुरक्षा आपण करणार नाही तर कोण करणार आहे। तर आपल्या कुटुंबाची सुरक्षा सध्याच या महामारीपासून कशी करावी तर प्रत्येकाने मास्क वापरा, प्रत्येकाने सॅनिटायझरचा यूज करा, प्रत्येकाने बाहेर कुठे ठिकाणी गेलेला आहे कारण सार्वजनिक उत्सव आहे आणि हा सार्वजनिक उत्सव हा भारतातील सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे। आणि या महत्त्वाच्या उत्सवामध्ये जर आपण बाहेर जाऊन स्वतः इतरत्र ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी गेलो किंवा इतरत्र ठिकाणी जाऊन देवीचे दर्शन केले तर त्या ठिकाणी आपण स्वतःची सुरक्षा स्वतः करावी, स्वतःसाठी स्वतः सुरक्षा वापरावी आणि आपल्या मुलांना, आपल्या घरच्या लोकांना किंवा आपल्या फॅमिलीमध्ये जितकेही लोक आहेत तितक्यांना स्वतः सुरक्षा देणं हा आपलं कर्तव्य आहे। आणि हे कर्तव्य माझ्या
भारतातील नागरिक किंवा माझ्या धामणगावातील नागरिक हे सर्व कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडतील अशी मी सर्व नागरिकांशी, मी एक किन्नर समाजाचे अध्यक्ष, धामणगाव प्रक्षेत्रातले अध्यक्ष आहे, तर मी सर्वांना या गोष्टीसाठी विनंती करते की त्यांनी आपली स्वतःची सुरक्षा स्वतः करावी. बोधिसत्व काळेसह संजय तुपसुंदरे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे.